नमस्कार. सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा आणि त्या कथेचं नाव आहे ॲम्ब्युलन्स. लेखक आहेत शुभम टेकाडे. जर याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. ते वर्ष होतं 2014. उन्हाळ्याचे दिवस होते. मी एका ट्रान्सपोर्ट कंपनीत नुकताच कामाला लागलो होतो. मला त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आणि कोणत्याही वेळी ते सामान ट्रान्सपोर्ट करावे लागत असे. आमची कंपनी प्रायव्हेट असल्यामुळे मला कधीकधी रात्रही होत असे. तसेच त्या दिवशी कंपनीत मी माझे काम संपवून घरी जात होतो. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. तेवढ्यात माझ्या मालकाचा मला फोन आला. "अरे विशाल, एक एक अडचण आली आहे. जरा केबिनमध्ये येतो का?" मी लगेच त्यांच्या केबिनमध्ये गेलो. मला पाहताच ते बोलायला लागले. "विशाल यार, वाईट वाटून घेऊ नकोस, पण एक अर्जंट काम आहे." माझ्या मालकांच्या चेहऱ्यावर जरा नाराजी होती. मला वाटलं एखादी आणखी ट्रिप मला आता करावी लागेल, कुठेतरी जावे लागेल. म्हणून मी म्हणालो, "हो सर, बोला ना, काय अडचण आहे?" "आपल्याला एक डेड बॉडी हॉस्पिटलमधून त्याच्या नातेवाईकांकडे पोचवायची आहे," मालक म्हणाले. त्यांनी तसे म्हणताच माझ्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. डेड बॉडीचे नाव ऐकताच मला थोडी भीती वाटली. "सर, डेड बॉडी?" मी घाबरत घाबरत म्हणालो. "हो, माझे दूरचे नातेवाईक आहेत. अपघाती मृत्यू झाला होता त्यांचा. बॉडी शवविच्छेदनासाठी गेली आहे. काही वेळात मिळेल. आता आपल्याकडे ॲम्ब्युलन्स असल्याने त्यांनी मला फोन केला. मी तुला सांगितले नसते, पण कंपनीत ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर सुट्टीवर गेलाय 2 दिवसापासून. त्यामुळे कंपनीत ड्रायव्हर फक्त तूच आहेस," मालक मला म्हणाले. आमच्याकडे कंपनीत 2 ॲम्ब्युलन्स होत्या. लोकांची सेवा म्हणून त्या ठेवल्या होत्या. पण मी याआधी कधी डेड बॉडी नेल्या नव्हत्या. ही माझी पहिलीच वेळ होती. पण मला जास्त भीती याची वाटत होती की मला ते काम रात्रीला पूर्ण करावं लागणार होतं. "विशाल, प्लीज एवढं काम कर. हवे तर मी तुला ओव्हरटाईमचे पैसे पे करतो," मालक मला म्हणाले. खरं तर मला पैशांची गरजच होती आणि ओव्हरटाईमचे पैसे नगद मिळत असल्यामुळे मी होकारही दिला. भीती वाटत होती, कोणालाही वाटणारच. मी कंपनीतून ॲम्ब्युलन्स काढून सरळ हॉस्पिटलकडे घेतली. सगळी प्रोसेस आटपून आम्हाला डेड बॉडी मिळाली. जेव्हा ते पांढऱ्या कपड्यात झाकलेले शव गाडीत टाकण्यात येत होते तेव्हा माझी छाती भीतीने चांगलीच धडधड करत होती. डेड बॉडी पाहण्याचा हा माझा काही पहिला प्रसंग नव्हता. पण मी ही डेड बॉडी घेऊन एकटा रात्री प्रवास करणार होतो याच्यामुळे आपसुकच भीती वाटत होती. गाडीत बसलो आणि ॲम्ब्युलन्स चालू करून त्या गावाच्या दिशेने घेतली. 1-2 वेळ मी पालटून मागे पाहिलं. तेव्हा ते झोपलेले मृतशरीर पाहून अंग शहारून यायचं. गाडी आता मुख्य रस्त्यावर लागली होती. वेळ रात्रीची 12. मला पोहोचायला 1-2 तास तरी लागणारच होते. आता रस्त्यावर वाहनांची वर्दळ नाहीच्या बरोबरच होती. पूर्ण रस्ता सुनसान होता. मी एकटाच त्या रस्त्यावरून गाडी सुसाट पळवत होतो. रातकिड्यांचा किरकिर आवाज कानी पडायचा. रस्ता घाटाचा असल्यामुळे चांगलाच अंधारला होता. मी स्टेअरिंग फिरवत गाडी वळणावरून फिरवत होतो. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन माझ्या बायकोचा होता. मी एका हाताने फोन उचलत माझा फोन स्पीकरवर टाकला. "काय हो, 12 वाजलेत अजून. तुमचा घरी पत्ता नाही," ती जरा रागातच म्हणाली. "अगं, येणारच होतो तर मालकानं अडकवलं मला." मी नाराजीने माझ्या बायकोला म्हणालो. "म्हणजे पुन्हा कुठे बाहेर पाठवलं की काय तुम्हाला गाडी घेऊन?" बायको म्हणाली. आता तिला मी सांगणारच होतो की तेवढ्यात मी थांबलो. कारण जर मी तिला सांगितलं की एक डेड बॉडी घेऊन जात आहे आणि तेही अर्ध्या रात्रीला, तर ती उगाच रात्रभर काळजी करत घाबरणार. एकतर आधीच ती मला म्हणत होती की हा जॉब सोडा, दुसरा बघा. रात्री अपरात्री ते तुमच्याकडून काम करून घेतात. हा विचार येताच मी तिला म्हणालो, "हो अगं, गाडीत काही सामान आहे. ते पोचतं करून द्यायचं आहे. येतोच मी 1 तासात." "आणि जेवणाचं काय?" तिने काळजीच्या सुरात मला विचारले. "अगं, आहेत या रोडवर काही ढाबे आहेत, करतो मी तिथे जेवण," मी म्हणालो. आणि तेवढ्यात ती मला म्हणाली, "अहो, तुमच्यासोबत कोणी आहे का?" अहो, मला कुणाच्या तरी विचित्र हसण्याचा आवाज आला आणि मग कोणीतरी पटपट बोलत आहे असंही वाटलं मला. "हां, अगं, काहीतरीच काय बोलत आहेत. आपल्या घराच्या आजूबाजूचा आवाज असेल," मी तिला म्हणालो.
नाही हो, तुमच्या फोनमधूनच आला. तिच्या बोलण्याने मी फारच गोंधळलो, थोडासा घाबरलोय. बरं बरं, मी ठेवतो फोन, बोलतो नंतर. आता गाडी चालवत आहे. मी फोन ठेवताच विचार करू लागलो. कसं शक्य आहे? मी तर गाडीत एकटाच आहे. मग कुणाच्या हसण्याचा, बोलण्याचा आवाज कसा येईल? कारण खरंच मी एकटा गाडीत होतो, म्हणजे जिवंत तरी. मागे ठेवले होते ते मृत शरीर होते. माझ्या अंगावर सरकन काटा आला आणि मी मागे वळून पाहिलं. ते मृत शरीर अजूनही तसेच होते. पण माझ्या पत्नीच्या फोनने मात्र मला आता भीती वाटत होती. मी एकटाच असताना माझ्या फोनमधून तिला आवाज तरी कसा गेला दुसऱ्याचा? मी पुन्हा गाडी चालवत पुढे जात होतो. पण आता गिअर टाकताना किंवा कसला तरी आवाज झाला की माझ्या अंगाचं पाणी पाणी व्हायचं. पुढे त्या रोडनेच मला एका डाव्या बाजूला ढाबा दिसला. आधीच पोटात कावळे ओरडत होते. हातपाय काम करत नसल्यामुळे मी गाडी थांबवून पटकन जेवण करण्याचा निर्णय घेतला. ढाब्यावर थोडीफारच गर्दी होती. मी गाडी ढाब्यावर लावली आणि पटकन तिकडे आलो. मला आता माझ्या गाडीचीच भीती वाटत होती. मी पटकन जेवणाची ऑर्डर दिली आणि समोरच्या टेबलावर जाऊन बसून राहिलो. मी पटापट माझे जेवण आटोपले आणि बिल द्यायला काउंटरवर गेलो. किती झाले बिल? 150 रुपये, तो ढाबेवाला मला म्हणाला. मी माझ्या खिशातून पैसे काढले आणि देणारच होतो की तेवढ्यात तो मला म्हणाला, काय हो भाऊ, ती ॲम्ब्युलन्स तुमची आहे का? मीही जरा घाबरलो आणि म्हणालो, हो, पण का, काय झाले? मी त्याला पैसे देत देत विचारले. हो का? नाही नाही, मगापासून बघतोय एक बाई त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून आहे आणि ती सारखी तुमच्याकडे बघत होती जेवताना. तो ढाबेवाला मला म्हणाला. बाई? कोण बाई? माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. अहो, तुमच्या ॲम्ब्युलन्समध्येच बसली होती. त्याने पुन्हा ॲम्ब्युलन्सकडे पाहिलं. तेव्हा तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. अरे, आत्तापर्यंत तर तिथेच बसली होती. कुठे गेली ती बाई? तो ढाबा मालक म्हणाला. अहो, कोणी बाई वगैरे नाही आहे माझ्यासोबत. काय बोलताय तुम्ही? मी असं बोलताच तो मला म्हणाला, अहो, कोणी चोर वगैरे असेल मग. बघा जरा जाऊन. त्याने असं बोलताच मी पटकन माझ्या गाडीकडे जायला निघालो. खरंच कोणी चोर वगैरे असेल तर. पण मी गाडीजवळ येताच पाहिले की दार मी बाहेरून लॉक केला होता. आतमध्ये कोणी कसं जाईल? गाडीच्या आजूबाजूने पाहिले, पण कुठेही कोणीच दिसत नव्हतं. मग हा ढाबेवाला कोणत्या बाईबद्दल बोलत होता? तो अजूनही माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता आणि तेथून कसले तरी इशारे करीत होता. मी मागे वळून पाहिलं तेव्हा अंधारात उभी असलेली माझी गाडी फक्त मला दिसत होती. हा वेडाबिडा आहे की काय? मला आधीच उशीर होत होता, त्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझ्या गाडीत येऊन बसलो आणि गाडी चालू करून पटकन रस्त्याच्या दिशेने घेतली. मी विचार करू लागलो, कोणती बाई? खरंच तो धाबेवाला कोणत्या बाईची गोष्ट करत होता? आणि तेवढ्यात माझे लक्ष गाडीमधील समोरच्या मिररमध्ये गेले आणि त्यातील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मागच्या बाजूने त्या अंधारात मृतदेहाजवळ एक बाई मला बसलेली दिसली होती आणि तिची नजर माझ्याकडेच होती. एका झटक्यात माझे पाय ब्रेकवर गेले. गाडी स्पीडमध्ये होती. गाडीचे चाक रोडला घासण्याचा आवाज आला आणि जवळपास गाडी रोडच्या खालीच उतरली. कारण तो धक्काच मला अनपेक्षित होता. एका क्षणी वाटलं मला अटॅक आला की काय. गाडी थांबल्यावर मी माझ्या छातीला हात लावत पुन्हा मागे पाहिले, तेव्हा अजूनही त्या अंधारात कोणीतरी बसलेले मला दिसले. छाती भीतीने धडधड करत होती. म्हणजे तो ढाबेवाला खरं बोलत होता. माझ्या गाडीमध्ये कोणती तरी अनोळखी बाई बसली होती. पण ती कोण होती आणि मागे कशी चढली हे मात्र मला समजत नव्हते. मी स्वतःला सावरत गाडीतून खाली उतरलो आणि मागच्या बाजूने मला चांगलं आठवत होतं की मागचा दरवाजा मी लॉक केला होता. मग ती बाई मागच्या बाजूने आतमध्ये कशी चढली? तो दरवाजा उघडताना माझ्या मनात विचार चालू होते आणि मग मी तो दरवाजा उघडला. आता अंधारात सुद्धा मला त्या पांढऱ्या कपड्यातील प्रेत दिसत होते आणि त्याच्या बाजूने बसलेली ती बाईसुद्धा. तिच्या अंगातील ती लाल साडी मला अंधारातही दिसत होती आणि तिचा तो चेहरा, तिचे विचित्र पाहणेसुद्धा मला दिसत होते. मी हिम्मत करून तिला म्हणालो, ओ बाई, कोण तुम्ही आणि इथे काय करत आहात? उतरा गाडीतून. माझे बोलणे होताच ती उठली आणि माझ्याकडे चालत आली. आता मी तिला पहिल्यांदाच पाहत होतो. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारचे हास्य होते. पायात चप्पल असे काहीच नव्हते, पण तिची साडी मात्र नवीन दिसत होती. हातात हिरव्या बांगड्या. मला सोडाल का तिथे? ती मला म्हणाली. कुठे? आणि मी तुम्हाला कशाला सोडू? तिथेच, जिथे तुम्ही हे घेऊन जात आहात.
मला वाटलं ही बाई कोणी वेडी वगैरे आहे की काय, कारण ती एका प्रेताजवळ अंधारात बसली होती. किती विचित्र आणि भयानक गोष्ट. कारण असे एकतर कोणी वेडं करू शकतं, नाहीतर एखादे. मी माझे विचार तिथेच थांबवले, कारण मला पुढचा विचार इथे या भयानक अंधारात करायचा नव्हता. बाई, तुम्हाला माहीत तरी आहे का तुम्ही आत्तापर्यंत कोणाजवळ बसला होतात तर? मी त्या प्रेताकडे पाहत म्हणालो. तिनेही ते प्रेताकडे पाहिले आणि ती म्हणाली, हो माहीत आहे, प्रेताकडे बसली होती. मग त्यात घाबरण्यासारखे काय आहे? सगळेच मरतात की, तुम्हीसुद्धा मराल. तिने असे बोलताच मला आधी राग आला आणि थोडी तिची भीतीही वाटली. पण थोडा विचार केल्यावर ती वेडी आहे असेच मला वाटले. तुम्ही आधी माझ्या गाडीच्या खाली व्हा, नाहीतर मी तुम्हाला बाहेर काढेन, मी जरा रागातच तिला म्हणालो. ती बाई खाली उतरली. मी मागचा दरवाजा बंद केला. अहो दादा, सोडा की मला. तिथे काय जाते तुमचं? असं बाई माणसाला तुम्ही एकटे अशा या भयान जंगलात एकटे सोडता का? ती मला रडत रडत म्हणाली. तिचे रडणे चालू झाले तसे मला कसे तरीच वाटले. पण ती बाई चुकली होती, त्यामुळे मी स्वतःला सावरत म्हणालो, बाई तुम्ही तो विचार आधीच करायचा होता. असं कोणाच्याही गाडीत तुम्ही न विचारता बसता कसे काय? त्यावर ती बाई काहीच बोलली नाही. माझे लक्ष घड्याळात गेलं आणि मला टेन्शनच आलं, कारण 2च्या पुढे वेळ निघून गेली होती. बापरे, 2 वाजले. माझा बराच वेळ खर्ची झाला होता. मी त्या बाईकडे लक्ष न देता समोरच्या बाजूने गेलो आणि दरवाजा उघडून गाडीत बसलो. गाडीची चावी फिरवली आणि गाडी चालूच होत नव्हती. शिट यार, आता ही काय नवीन अडचण आधीच. वेळेची ऐसी तैसी झाली. मी पुन्हा चावी फिरवली, पण पुन्हा तेच, गाडी चालूच होत नव्हती. मी रागाने स्टेअरिंगवर हात मारला आणि 2-3 शिव्या स्वतःलाच दिल्या. मला न घेताच जाताय ना दादा, म्हणून असं होतंय. ती बाई अचानक बाजूच्या खिडकीकडे येत म्हणाली. ती एवढी अचानक आली की माझा जीवच उडाला. मी रागात काहीच न बोलता पुन्हा एकदा चावी फिरवली आणि गाडी चालू झाली. जशी गाडी चालू झाली मला खूप आनंद झाला. आता ती बाई जोराने हसत होती. मी त्या बाईकडे दुर्लक्ष करत गिअर टाकत गाडी पुढे घेतली आणि रोडवर चालवायला घेतली. ती वेडी बाई कुठे आहे म्हणून मी साईडच्या मिररमध्ये पाहिलं, तेव्हा ती बाई त्या जागेवर नव्हतीच. माझ्या पोटात पुन्हा गोळा उठला, कारण मला गाडी काढून तेथून काहीच सेकंद झाली होती आणि ती बाई अचानक एवढ्या लवकर गेली तरी कुठे? माझ्या मनात पुन्हा ते भयानक विचार येऊ लागले. मी मागे वळून पाहिले तेव्हा वाटले की माझ्या कोणीतरी प्राणच काढला आहे, कारण ती बाई पुन्हा त्या प्रेताजवळ बसली होती. माझ्या तोंडातून माझ्या देवाचे, स्वामी समर्थांचे उद्गार निघत होते. देवा, काय हे विचित्र भयानक प्रसंग. मी पुन्हा एकदा गाडी थांबवली आणि उतरून मागच्या बाजूने दार पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. मी मागील लाईट चालू केला, पण गाडीत ते प्रेत सोडून कोणीच नव्हते. मी दरवाजा लॉक केला आणि पुन्हा माझ्या सीटवर येऊन स्वामी समर्थांचा तारक मंत्र सुरू केला. गाडी चालू करून मी पुढच्या प्रवासाला निघालो. परत माझी मागे वळून पाहण्याची हिंमत होत नव्हती. कारण काय माझ्या डोळ्यासमोर येईल हे सांगता येत नव्हतं. स्वामींच्या तारक मंत्रामुळे एक वेगळीच ऊर्जा मला मिळत होती आणि मी 1 तासाचा प्रवास करून त्या गावात पोचलो. गावात येताच माझ्या जीवात जीव आल्यासारखा झाला. मी सांगितलेल्या पत्त्यावर आलो. त्याचे नातेवाईक जणू वाटच पाहत होते. गाडीतून डेड बॉडी काढताना माझ्या हृदयात पुन्हा धडधड सुरू झाली. त्यांनी ती बॉडी बाहेर काढली आणि तिथे रडारड सुरू झाली. काही माणसांनी प्रेताचा चेहरा उघडा केला. मी तिथेच होतो आणि तो चेहरा पाहताच मला सगळं सुन्न झाल्यासारखं वाटू लागलं, कारण त्या प्रेताचा चेहरा हुबेहूब त्या बाईसारखा होता. म्हणजे मला भेटलेली ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती हीच बाई होती. नाही, बाई नाही, तिचे भूतप्रेत. माझ्या अंगावर सरकन काटा आला. मी पटकन ॲम्ब्युलन्स चालू करत माझ्या घराकडे निघालो आणि माझ्या मनात ती बाई अजूनसुद्धा येत होती. भीतीने हातपाय थरथर कापत होते. जर मी स्वामींचा तो तारक मंत्र चालू केला नसता तर आणखी काय वाईट प्रसंग माझ्यासोबत घडले असते, हा विचार करूनच अंगावर काटा येत होता. पुन्हा स्वामींचा तो तारक मंत्र चालू करून मी पुढील प्रवास करत माझ्या घरापर्यंत आलो. पण त्या घटनेचा पाळसाद इतका तीव्र होता की मला चांगलाच ताप भरला होता. 2-3 दिवस मी चांगलाच आजारी होतो. त्यानंतर मला घरच्यांनी तो जॉब सोडायला लावला. स्वामींची कृपा की मी त्यातून सुखरूप बाहेर पडलो. जय श्री स्वामी समर्थ. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.
तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.